नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज केली होती मिक्स भाजी, म्हणजेच साध्या सिंपल घरगुती स्टाईलने थोडी थोडी भाजी घेतलेली. कोबी, पत्ताकोबी, थोडे लसूण, त्यानंतर टोमॅटो आणि बटाटा थोडा घेतला. त्यानंतर नेहमीप्रमाणे फोडणी घातली. बारीक केलेला लसूण घेतलेला, त्यानंतर तो फ्राय करून घेतला आणि चांगला गुलाबी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे ते शिमला मिरची घातलेली आहे. शिमला मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर पत्ताकोबी घातलेली आहे, ती पण थोडीशी फ्राय करून घेतली. त्यानंतर यात ॲड केलेत टमाटे आणि त्यानंतर ॲड केले याच्यामध्ये पातळ चकत्या असलेले बटाटे. तर अशी जेवढी थोडी थोडी भाजी शिल्लक होती ती घेतली होती आणि मिक्स व्हेज म्हणजे घरगुती पद्धतीने करायचा प्रयत्न केला होता. तर याच्यामध्ये घरगुती मसाले घातलेत, हळद, मीठ, धने जिरे पूड आणि परत एकदा हलवून घेतले आणि मीठ घालून याला एकदा वाफ यायला ठेवायचे. थोड्या थोड्या वेळाने हलवून चेक केलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर घातली आणि ही जी कढई आहे ह्या कढईत केल्यावरती चांगलं असतं, नॉनस्टिकमध्ये करत नाही. पण एक गोष्ट आहे की ह्या कढईतून हे जे पदार्थ केल्यानंतर लवकरात लवकर काढून घ्यावे लागतात, नाही तर हे रंग बदलतात, थोडा काळपटपणा येतो. त्याच्यामुळं भाजी शिजत आली की थोडीशी कसुरी मेथी घातली. चांगला त्याच्याने हे तो टेस्ट येते एक प्रकारची. थोडी वाफ आली की आता आपली भाजी आपण काढून घेणार आहोत वेगळ्या भांड्यात. आणि अशा प्रकारे घरगुती स्टाईलनं मिक्स अशी भाजी मी तयार केलेली आहे आणि खरंच सांगते अप्रतिम लागत होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे पूर्ण ताट वाढून घेतलं. भाजी, भात, पोळी आणि एक सॅलड नक्की जेवणात असावं, जेणेकरून आपल्याला जे पोषण शरीराला मिळेल. आणि रोजच्या जेवणात सॅलड असणं खूप आवश्यक आहे. तसेच तूप लावलेली पोळी आणि सॅलड कट करून आपली प्लेट लंचची जी तयार केलेली आहे. तर ही तयार केलेली प्लेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर आवडली तर नक्की करून पहा. थँक्यू.